District Commissioner Police. दीप प्रज्वलित करणार आहोत. आपण जोरदार टाळ्या. खान सर या ना. योगायोगाला तिकडेही आपले जे प्रमुख पाहुणे जे आहेत ते सुरक्षेशी संबंधित आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमचा हा पुस्तक प्रकाशनाचा एक हेतू तरी आज सिद्ध झालेला आहे. आणि मान्यवर येत आहेत. प्रचंड पाऊस असल्यामुळे काही जण ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. जसे जसे येतील तसे तसे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. जिने आजचं हे पुस्तक लिहिलेलं आहे रेश्मा दीपक जाधव साळुंखे. तिला हे पुस्तक लिहावंसं वाटलं यातच सगळं आलं. त्यामुळे दुर्गेचं रूप मानून आपण तिच्या हस्ते सुद्धा हा दीपक आहे. यानंतर डॉक्टर विशाल माने सर, पोलीस अधिकारी नवी मुंबई यांचंही आपण इथे स्वागत करणार आहोत. आणि फक्त मी विनंती करते की मानाची शाल आणि श्रीफळ आपण डॉक्टर विशाल माने सरांना द्यावी. आणि रेश्मा ताईला विनंती करते की आपण मानवत चिन्ह या दोघांना आणि त्याच्यासाठी आपण संतोष राणे सरांना पण विनंती करते की आपण कृपया आपण द्यावं. डॉक्टर विशाल माने उपस्थान कार्य मुख्य इतक्या अवघड पण आता काळाची गरज असलेल्या पुस्तकाचं तिला लिहावं असं वाटतं. यातच रेश्माचं खूप खूप कौतुक आहे. उत्तम व्यक्ती आहे, वक्ती आहे, शिक्षण सल्लागार आहे, करिअर मार्गदर्शक आहे. भरपूर वर्कशॉप्स आणि सेमिनार ती घेत असते आणि अशी ही रेश्मा साळुंखे. तसंच खरं तर तिची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे असं विचारलं तर IT या संस्थेची ती खरं तर मॅनेजिंग डिरेक्टर आहे डेकोटेड याची आणि कम्प्युटर सायन्सची ती स्वतः पदवीधर आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये तिचा 4 वर्षाचा छान अनुभव आहे. झेटाबाईट या संस्थेमध्ये ती प्रोजेक्ट मॅनेजर आहे. अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करत असते. सायबर सिक्युरिटी सेशन यासाठी वेगवेगळे सेशन ती आयोजित करत असते. अनेक महत्वाचे पुरस्कार तिला प्राप्त झालेले आहेत. एक्सलन्स इन इंडस्ट्रियल ट्रेनिंग हा तिला पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय रत्न अवॉर्ड हा तिला मिळालेला आहे. आयकॉन अवॉर्ड फॉर बेस्ट फास्टेस्ट ग्रोइंग म्हणून तिला पुरस्कारही मिळालेला आहे. त्याच्यानंतर एसी कॉलेज इंजिनिअरिंग, एसी कॉलेज इंजिनिअरिंग, LET कॉलेज इंजिनिअरिंग, मॉडेल कॉलेज अशा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित करणं हा तिचा एक छंद आहे, तिचा नाद आहे. आणि तिची जी इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे ती सर्व टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण देऊन मुलांना प्रशिक्षित करत असते. आज तुला सांगायला खूप आनंद होतोय की 250हून अधिक कॉलेज या संस्थेशी बांधलेली आहेत आणि 1000हून विद्यार्थी या संस्थेशी जोडलेले आहेत. या संस्थेतून प्रशिक्षित झालेले 500हून अधिक वेंडर वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये अनेक चांगल्या मुद्द्यावर आहे. त्याचं सगळं श्रेय आपण रेश्माला देऊया आणि तिचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. आणि आज तिचा खरं तर वाढदिवस आहे त्यामुळे तिला एक छानसा पुष्पगुच्छ आपण जाधव साहेबांच्या हस्ते देऊन तिचं प्रथम मनपूर्वक कौतुक करूया. तर एक खूप छानसा पुष्पगुच्छ आपण जाधव साहेबांच्या हस्ते आपण रेश्माला देऊया. रेश्मा यामध्ये वेगवेगळ्या रंगाची आणि सुगंधाची आणि सौंदर्य असलेली फुलं आहेत. ते सौंदर्य, तो गंध आणि त्यातला फुलांचा निसर्गातला टवटवीतपणा जो तुझ्यामध्ये आधीच आहे तो अधिक बहरत जावं या तुला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी तुला एक आमंत्रित करते की हे पुस्तक लिहिण्यापाठीमागची प्रेरणा, हे पुस्तक तू नक्की का लिहिलेलं आहे आणि याच्यापासून आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा समोर बसलेल्यांनी काय घ्यायचं आहे, वाचकांनी काय घ्यायचं आहे याविषयी तुझं मनोगत ऐकण्याची खूप इच्छा आहे. रेश्मा साळुंखे. सर्वप्रथम मी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार आणि सगळ्या रसिकांना नमस्कार.
ऍक्च्युली असं म्हणतात की रूपाला पुरवत नाही तो अलंकार व्यर्थ आणि प्रतिमेशी पालत नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ। मी रेश्मा जाधव, डिकोटेक IT इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मी संचालिका आहे आणि इथे सर्वप्रथम जमलेल्या मान्यवरांना खूप म्हणजे हे आहे की तुम्ही आल्याबद्दल मी खूप आभारी आहे। तसेच सर्व रसिकांना मनापासून मी नमस्कार करते आणि स्वागत करते आजच्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात। हा कार्यक्रम डिकोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शारदा प्रकाशन या संस्थेअंतर्गत होतो। तर डिकोटेक IT इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ISO सर्टिफाईड कंपनी आहे आणि इथे आपण IT म्हणजे उच्च दर्जाचे IT आणि एथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटीचं आपण प्रशिक्षण दिले जाते। सो आमचे स्टुडंट्स महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण मंडळाच्या कौशल्याखाली प्रशिक्षण घेत आहेत। गेली 10 वर्ष आपण या संस्थेमार्फत मुलांना मार्गदर्शन देत आहोत। सो त्यांच्या भविष्यासाठी मदत करत असतो। तसेच सायबर क्राईम रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी ह्या विषयाची माहिती घरघरात पोहोचवण्यासाठी आपण अनेक NGO कॉलेज स्टुडंट्स सेकंड थिंग आपण जे काही कॉलेजमध्ये आणि स्कूल्स काही लहान मुलं आहेत किंवा 5th स्टँडर्ड पासून 10th स्टँडर्ड पर्यंतची काही अशी मुलं आहेत त्यांना आपण अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा घेतोय आणि काही आता आपण कंपनीमध्ये पण अवेअरनेस चालू केलेला आहे प्रोग्रामचा आणि या विद्यार्थ्यांना या विषयावर आपण सायबर अवेअरनेसचं काही सेशन्स देऊन त्यांना आपण काही प्रोजेक्ट्स वगैरे देऊन आयडिया थोडीशी दिली जाते। सो या कंपनीमध्ये तसेच आपल्या या सायबर क्राईम अवेअरनेसमुळे सामान्य नागरिकांना खूप मदत होते। अशा या संस्थेच्या संचालकांसोबत सुद्धा मी एथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी यात आज प्रकाशित होणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र व्होकेशनल बोर्डकडून ॲफिलिएशन मिळालेल्या पुस्तकाची लेखिका देखील आहे। आपलं जे एथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी बुक आहे त्यांना महाराष्ट्र बोर्ड व्होकेशनल बोर्डने आपल्याला अप्रूव्ह दिलेला आहे आणि या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर माझा 13 वर्षाचा या क्षेत्रातील अनुभव आणि मला मिळालेले मार्गदर्शन मी यात नमूद केलेले आहे। मी हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी डिझाईन केलेले आहे। सो एथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी या विषयाचे महत्त्वपूर्ण ज्ञान देऊन सुसज्ज केलेले आहे। जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे पुढच्या पिढीच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे। सो सायबर सुरक्षा क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या यशस्वी करिअरसाठी आवश्यक जे आपले मूलभूत ज्ञान आहे आणि कौशल्य त्यांना परिपूर्ण करण्याचा उद्देशाने हे पुस्तक विशेषतः मी विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे। सायबर सुरक्षा व्यावसायिकांची मागणी सतत वाढत असल्याने हे माझं कर्तव्य आहे की मी तरुणांना या गंभीर उद्योगात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली साधने प्रदान करणे। आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्याला कितीही टेक्नॉलॉजी ज्ञान असलं पण बेस म्हणजे पाया पक्का नसेल तर गडबड ही होतेच। तर त्याच्यामुळे बिल गेट्स म्हणतात की टेक्नॉलॉजी इज जस्ट अ टूल इन टर्म्स ऑफ गेटिंग द किड्स वर्किंग टुगेदर अँड मोटिवेटिंग देम द टीचर्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट। ओके, सो याच्यामध्ये म्हणून आमची जी संस्था आहे डिकोटेक IT इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंपनी हे संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमी गंभीर उभी असते आणि विद्यार्थ्यांना सर्वत्र सोबत करणारे टीचर मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक भविष्यासाठी त्यांना उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे। सो हे पुस्तक आमच्या डिजिटल जगाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या भविष्यातील भूमिकाच्या महत्त्वावर जोर देईल। तर डिकोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शारदा प्रकाशन यांच्याकडून मी सगळ्या मान्यवरांचं आभार मानते की वेळात वेळ काढून तुम्ही प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलात आणि हीच आशा व्यक्त करते की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना असा सपोर्ट आणि प्रोत्साहन द्याल तुम्ही येत राहाल आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मदत कराल याची मी आशा करते। सो पुन्हा एकदा मी मान्यवरांचा आणि इथे उपस्थित लोकांचे धन्यवाद। गावातच किती जाज्वल्य अशी बुद्धिमत्त आहे बघा। मुळात त्या प्राध्यापिक आहेत, प्रज्ञा नावारे आठव पंडित आहेत। प्रज्ञा म्हणजे एखाद्या विषयामध्ये सखोल ज्ञान असलेली आणि पंडित म्हणजे त्यातलं पांडित्य म्हणजे त्याच्यामध्ये प्रभुत्व असलेली आणि त्याच्या आधी प्राध्यापिका आहेत म्हणजे ती गुरुजी आहे। गुरु म्हणजे काय तर गुणांची रुजवात करून जीवनाला दिशा देणारा असं तीनही तिच्या पाठीमागे लागलेले आहे की प्राध्यापिका प्रज्ञा पंडित आज खास या कार्यक्रमाला आलेले आहेत। तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावे। धन्यवाद मॅडम। सूत्रसंचालनाबरोबरच तुम्ही माझ्या नावाची अतिशय छान सुंदर व्याख्या केली, तुमचे सगळ्यात धन्यवाद। एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि लेखिका
रेश्मा मॅडम यांचं मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी या अतिशय मी असं म्हणेन माहितीपर आणि त्याचबरोबर संवेदनशील विषयावरती लेखन केलेलं आहे. त्यांनी आता त्यांच्या मनोमतात व्यक्त केलं की हा विद्यार्थ्यांसाठीचा त्यांचा खास उपक्रम आहे, विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयोगी पडेल. पण मला असं वाटतं की नावातच जसं दिलंय सायबर सिक्युरिटी, तर हा प्रत्येक वयोगटासाठी महत्वाचा आणि उपयोगाचा ठरणारा असा विषय आहे. कारण का, तर हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात मला खात्री आहे की 100% लोकांपैकी कोणीच पत्र व्यवहार कुठल्याही गोष्टीसाठी करत नाही. पोस्ट ऑफिसच आपल्यासाठी उपलब्ध आहे, पण आज आपले सगळेच व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत. म्हणजे अगदी शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते जॉब मध्ये ऍप्लिकेशन करण्यापर्यंत, किंवा फूड डिलिव्हरी करायची आहे, किंवा मॅट्रिमोनी साईट्स आहे, किंवा अगदी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत तिथे अप्लाय करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी आपण ऑनलाईन अवलंबून आहोत. आपला सगळा डेटा ऑनलाईन उपलब्ध आहे. पण काय होतं, या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या सुविधांचा लाभ घेताना त्या कशा वापरायच्या, त्याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची, आणि जसं पुस्तकाच्या नावात दिलंय सिक्युरिटी काय, याच्याबद्दलचा अवेअरनेस थोडा कमी आहे. तर या पुस्तकाच्या माध्यमातून याबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये येईल, वाढेल याची मला खात्री आहे. शारदा प्रकाशन या संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ही संस्था मागच्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे. प्रकाशक इथे सांगतीलच, आपल्याला मनोगत व्यक्त करतीलच की कथा, कविता, कादंबरी या शिवायही अनेक माहितीपर पुस्तकं या संस्थेतर्फे प्रकाशित झाले. आणि आजचा हा जो विषय आहे की जो प्रबोधनपर आहे, संवेदनशील आहे आणि लोकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे, तर मला असं वाटतं की हे फक्त पुस्तक प्रकाशनच नाही, हा संस्थेचा एक सामाजिक उपक्रम आहे असंही मला वाटतं. तर या पुस्तकाद्वारे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होईल आणि सगळ्यांनाच या पुस्तकातील माहितीचा उपयोग होईल. आणि अशा विषयावर लेखन केल्याबद्दल लेखिका रेश्मा मॅडम यांचं मनापासून कौतुक आहे. आणि मलाही असं वाटतं की हे इंग्रजी माध्यमात, इंग्रजी भाषेतून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, पण वेगवेगळ्या संस्थेच्याच मदतीने वेगवेगळ्या भाषेतून या पुस्तकाची भाषांतर व्हावी, की जेणेकरून प्रत्येक भाषिकापर्यंत हे पुस्तक पोहोचेल आणि याच्यात दिलेल्या माहितीचा सर्वांपर्यंत प्रचार आणि प्रसार होईल. तर पुन्हा एकदा लेखिका रेश्मा मॅडम यांना मनापासून अभिनंदन, त्यांचं कौतुक, धन्यवाद. आणि संतोष राजे आज खास या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. शारदा प्रकाशनच्या वतीनं संतोष राजे. व्यासपीठावरील मान्यवर, इतकं बिझी शेड्यूल, त्या शेड्यूलमध्ये बंच सावट आणि तुफान पाऊस याच्यामध्ये व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित राहिले. तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आधी मनापासून मी तुमचे आभार मानतो. रेश्मा मॅडमना जेव्हा त्यांचा मला फोन आला की सर असं असं पुस्तक आपल्याला करायचं आहे, आणि त्यांचे पती पण मला त्या ठिकाणी त्यांनी ओळख करून दिली, तेव्हा मला त्यांच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे त्याचं फार कौतुक वाटलं मॅडम. कि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हा मंत्र एका मीटिंग मध्ये मॅडमनी मला देऊन टाकला की पॉझिटिव्हिटी. मॅडमनी छान मुलांपासून महाराष्ट्रातल्या फार मोठ्या निवेदिका आपल्याला लाभलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या की कोणाबद्दल कसं, किती आणि काय बोलावं हे ज्याला योग्य वेळी कळलं तो खरा मोठा निवेदक. आणि आमचं बाकी आहे मॅडम की तुम्ही आम्हाला लाभलेले आहात इथे. तर रेश्मा मॅडमनी सांगितलं की सर असं असं पुस्तक आहे, मी गेली अनेक वर्ष काम करते आहे. मला अनेक लेखक, लेखिका, कवयित्री, आता आमच्या प्रज्ञा मॅडम इथे आहेत, त्यांचं इंग्रजी माझ्या खिशात 50,000 म्हणजे 50,000 पुस्तकं संपली त्यांची. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. त्यांनी पुस्तक आणलेलं आहे, नंतर आपल्या तिन्ही साहेबांना ते द्या. आणि तुमच्यापैकी कोणी उत्सुक असेल तर मुद्दाम मॅडम कडून भेट घ्या, त्या भेट देणार आहेत तुम्हाला आज मुद्दाम. आणि ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं आणि मी ते आपल्या रेश्मा मॅडमचं पुस्तक त्यांनी मला सांगितलं, हे सर असं आहे, मी असं करते, असं काम आहे. आता बोलण्याचा धडाका ऐकून मी थक्क झालो. कारण आम्ही लोक व्यासपीठावर बोलतो, वेगवेगळ्या सभांमध्ये बोलतो, सगळं ठीक आहे, पण एक व्यक्ती इतकं डोक्यात घेऊन जगते आहे आणि त्याला यशाची दिशा देते आहे. मला खरोखर आनंद आणि अभिमान वाटला की खरोखर मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि दुसरं मॅडम कौतुक असं की त्यांना पाठिंबा देणारा त्यांचा साथीदार.
दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत करने से हो जाती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता। आणि दोघंही जोडपं एकमेकांना प्रोत्साहन देणारं, तू हे काम कर, मी हे करते, मी हे करते, त्याची गेली अनेक दिवस मी धावपळ बघतोय, कुठे ट्रॉफी बनव, बुकेची ऑर्डर दे, दुसरं नाव रेश्मा। या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की प्रयत्न करणाऱ्याला कसं प्रोत्साहन द्यायचं, मग ते घरातून असो, सासूरवाडीमधून असो, सगळ्या माणसांनी। आणि आपले सर वेळात वेळ काढून आले बघा कशासाठी, तर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला पाहिजे। एकदा सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया। धन्यवाद। आणि हे पुस्तक आता आपण प्रकाशित करत आहोत, आपण जोरदार टाळ्या वाजवूया। एकदम वेगळ्या विषयाबद्दल हे सुंदर कार्यक्रम रेश्मा दीपक जाधव साळुंखे यांनी लिहिलेल्या एथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी या पुस्तकाचं प्रकाशन आज दिमाखात इथे संपन्न होत आहे। बाहेर पाऊस पडत आहे, कदाचित त्या सरी सुद्धा म्हणत असतील की ह्या पुस्तकांना वेगळ्या पद्धतीने आज मानवंदना त्या सरी देत आहेत। एकदा जोरदार टाळ्या। नवी मुंबई डॉक्टर विशाल माने सरांना मी विनंती करते की आपला मनोगत व्यक्त करावं। डॉक्टर विशाल माने, हे आता तू खूप बोलायला लागलास, गप्प बस, कौतुक केल्यावर बघा कसं करतो। जय हिंद आणि सर्वांना नमस्कार। समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करूनच सोडावे सकळ जन। रेश्मा जाधव साळुंखे हाच उद्देश घेऊन पुस्तक रूपातून, प्रशिक्षणातून आणि जनजागृती कार्यक्रमातून संपूर्ण समाजाला सायबर सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुरक्षित करण्यासाठी प्रशिक्षित करतायत, जागरूक करतायत आणि आज पुस्तकाच्या रूपातून ते इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत। खरं तर चांगल्या कार्यक्रमाला नेहमीच कमी संख्येने लोकांची उपस्थिती असते, ही खरं तर आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। पावसाला अडचणी आल्या, प्राधान्यक्रम आपला काय आहे हा कधीतरी आपण विचार करणं गरजेचं आहे। राणे साहेब कदाचित बोलताना घाबरले असतील, पण मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे। या सर्व लोकांना हा प्राधान्यक्रम कळणं गरजेचं आहे। आज सायबर सुरक्षा हा फक्त आपल्या वैयक्तिक स्वरूपाचा विषय नाहीये, सामूहिक स्वरूपाचा विषय नाहीये, शहर राज्य देशापुरता मर्यादित विषय नाहीये, तर संपूर्ण जगाची समस्या आहे। आणि सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत। त्या गुन्ह्यांना जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल, प्रतिबंध करायचा असेल, त्यांची संख्या कमी करायची असती, आपल्या जवळ असणारी उपकरणं, आपण वापरत असलेलं ऑनलाईन बँकिंग, सोशल मीडिया, सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म सुरक्षित करण्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज आहे, प्रशिक्षणाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे। कवी मोरोपंतांचं मराठीमध्ये एक छान वाक्य आहे, केल्यानं देशातील पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार। आज आपण स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरतोय, पण ती स्मार्ट टेक्नॉलॉजी खरेदी करत असताना, वापरत असताना आपण स्वतःलाही स्मार्ट बनवलं पाहिजे, याच्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। ऑनलाईन बँकिंग फ्रॉड असेल, सोशल मीडिया संबंधीचे गुन्हे असतील, कमर्शियल स्वरूपाचे गुन्हे असतील, डाटा चोरी, डाटा थेफ्ट, डेटा करप्ट संबंधीचे गुन्हे असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे गुन्हेगारी स्वरूपाचं जे जाळ असेल, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती विखरलेलं आहे। भविष्यामध्ये दहशतवादी हल्ला, सायबर हल्ला होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। 2022 मध्ये एका राजकीय व्यक्तींनी मोहम्मद पैगंबरांविषयी एक वक्तव्य केलं आणि जगातील जे दहशतवादी ग्रुप आहेत त्यांनी भारतावरती हल्ला केला। भारतातील 100 पेक्षा जास्त वेबसाईट हॅक करण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीची वेबसाईट असेल, ठाणे पोलीस आयुक्तालयाची वेबसाईट असेल, ज्युडिशियरी ट्रेनिंग अकॅडमी उत्तर किंवा नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट असेल, अशा वेबसाईट हॅक केलेल्या असतात। कमर्शियल स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईट दर दिवशी हॅक होतात, त्यांचा डेटा हॅक केला जातो, करप्ट केला जातो, त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत दररोज ऑनलाईन बँकिंग फ्रॉड हे मोठ्या प्रमाणावरती होतात। हे घडत असताना आपण सर्वजण टेक्नॉलॉजी खरेदी करतो, ब्रँडेड डिव्हाइसेस खरेदी करतो, त्याचे सेल्फी ठेवतो, स्टेटस ठेवतो। हे करण्याऐवजी आपल्याला पहिल्यांदा तो स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे। केल्यानं देशातील म्हणजे वेगवेगळ्या स्थळांना, ठिकाणांना, संस्थांना आपल्याला भेट द्यायची आहे आणि तिथे कोणत्या प्रकारचं काम चालतं त्याची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे। आपल्या कुटुंबातील तरुणाईला, लहान मुलांना सुद्धा ही माहिती देणं गरजेचं आहे।
पंडित मैत्री एखाद्या क्षेत्रामधला तज्ञ विद्वान ज्ञानी व्यक्ती असतो, अशा व्यक्तीशी आपली आवर्जून ओळख असली पाहिजे आणि वेळप्रसंगी त्याचा आपल्याला सल्ला सुद्धा मिळाला पाहिजे. सभेत संचार चांगल्या उद्देशाने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं, चांगल्या उद्देशाने लोक जमा झालेली असतात. अशा ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती असली पाहिजे आणि नुसती उपस्थिती असून चालणार नाहीये, तर आपण कृतीशील योगदान सुद्धा दिलं पाहिजे. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शास्त्र ग्रंथ मूल्यफळ. डिजिटल युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण डिजिटल माध्यमामधून वाचनाची सवय लावलेली आहे, पण चांगल्या पुस्तकांचं ग्रंथांचं वाचन केल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळणार नाहीये, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होणार नाहीये, वेगवेगळी कौशल्य आपल्याला आत्मसात करण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये. आणि याच्याकडे दुर्दैवाने आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि गुन्हेगारांची प्रवृत्ती आणि गुन्ह्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती वाढते. एक काळ असा होता की गरीब व्यक्ती, अशिक्षित व्यक्ती परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये जीवन जगत असताना गुन्हेगारीकडे वळत होता. पण आज आपल्यासाठी सायबर गुन्ह्यांमध्ये जे गुन्हेगार म्हणून काम करत आहेत ते चांगले तंत्रज्ञान आत्मसात केलेले आहे, उच्च शिक्षित आहे, चांगल्या घरातील आहे, पण ते व्हाईट कॉलर क्राईम मध्ये या बाबींकडे वळून ते मोठ्या प्रमाणावरती गुन्हे करत आहेत. जेवढे काही गुन्हे घडलेले आहेत त्यातले 70% गुन्हेगार हे 15 ते 30 वयोगटातील आहेत. हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोक्याचा संदेश आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करतो, ओळख करतो. डिजिटल माध्यमामध्ये आपण असुरक्षितरित्या सर्व माहिती पोहोचवत असतो. त्यामुळे आपली तरुणाई सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षित नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांना या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. समाज असेल, शासन असेल, प्रशासन असेल, पोलीस व्यवस्था असेल, या सर्व पातळीवरती प्रयत्न करत असताना टी-कोडेक सारखी एक कंपनी जी व्यावसायिक पातळीवरती काम करत असताना सुद्धा सामाजिक भान जपून समाजातली जी प्रमुख समस्या आहे ती शोधून काढते आणि त्या समस्येवरती मात करण्यासाठी त्यांच्या पातळीवरती सर्वोत्तम प्रकारचा प्रयत्न करते. ही खरं तर अभिमानाची बाब आहे. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या ध्वरी शर्करा योगाच्या निमित्तानं मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. पु ल देशपांडे यांनी म्हटलेलं आहे, एखाद्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, मोठा करण्यासाठी एखादा उद्योग करा, पण त्याचबरोबर साहित्य, शिल्प, खेळ, संगीत यातल्या एखाद्या क्षेत्राशी मैत्री करा. कारण की केलेला उद्योग, घेतलेलं शिक्षण हे तुमच्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. पण आनंदाने जर जीवन तुम्हाला जगायचं असेल आणि उद्देशपूर्ण जीवन जगायचं असेल तर कलेशी मैत्री केल्याशिवाय पर्याय नाही. पुस्तक लेखन हे कलेचाच भाग आहे. कारण की मी पुस्तक लिहू शकतो हा मनामध्ये विचार येणं, याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सर्वात मोठा विश्वास असावा लागतो. आपण समोर ठेवलेलं स्वप्न पुस्तक रूपामध्ये प्रत्यक्षात आणणं, याच्यासाठी दुसरा आत्मविश्वास असावा लागतो. आणि आपण लिहिलेलं पुस्तक कोणीतरी विकत घेईल आणि ते वाचेल आणि त्याच्यातून त्याला ज्ञान मिळेल, याच्यासाठी तिसरा आत्मविश्वास असावा लागतो. तो आत्मविश्वास रेश्माताईंमध्ये आहे. इथं बसलेल्या सर्वांना मी सांगू शकतो, व्यसनम द्वयमेव केवलम विद्याभ्यासनम व्यसनम हरिपाद सेवनम व्यसनम. आपण कोणत्याही वयाच्या असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, विद्याभ्यास केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. सतत वाचन केलं पाहिजे, सतत ज्ञान प्राप्ती केली पाहिजे, नवनवीन कौशल्य शिकली पाहिजे, माहिती आत्मसात केली पाहिजे, आपल्याला आळस झटकला पाहिजे, परिश्रमाची सवय लावली पाहिजे आणि ज्ञान प्राप्त केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दुर्दैवाने आपण ज्ञान कमी प्रमाणामध्ये घेतोय. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हरिपाद सेवनम वैष्णव. आपण ईश्वराची भक्ती करतो, परमेश्वराची पूजा करतो, आराधना करतो, कारण की आपलं जीवन चांगलं व्हावं. पण फक्त परमेश्वराची पूजा, भक्ती, आराधना करून आपलं जीवन चांगलं होणार नाहीये. आपण जे काही काम करतो, आपल्यावरती जी काही जबाबदारी सोपवली आहे ती सगळ्यांनी उच्च दर्जाची निभावणं हे खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी आहे. आणि ती जर आपण व्यवस्थित पार पाडली तर सगळी व्यवस्था चांगली होऊ शकते. आपण वेगवेगळ्या लोकांना दोष देतो, शासनाला देतो, प्रशासनाला देतो, पोलिसांना, तर सर्वच लोक दोष देत असतात, इतरांना दोष देत असतो. पण संत कबीराने म्हटलेलं आहे, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिले कोई फिर जाके दिल खो जातना मुझसे बुरा न कोई. आपल्याला सशक्त समाज घडवायचा असेल, बलशाली भारत घडवायचा असेल आणि आपल्या देशातली व्यवस्था जर चांगली करायची असेल तर फक्त दोष देऊन चालणार नाहीये. स्वतःपासून कृती करणं गरजेचं आहे. जागरूक आणि जबाबदार नागरिकाची भूमिका आपल्या प्रत्येकाला पार पाडणं गरजेचं आहे. आपल्या कामातून ती दाखवून देणं गरजेचं आहे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच दिवशी देशभक्ती व्यक्त करून चालणार नाहीये, तर ती आपल्या कृतीशील योगदानातून दाखवून देणं गरजेचं आहे. देशातील कायदे आणि नियमांचं पालन करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच आपला भारत बलशाली घडेल. सायबर सुरक्षा ही सर्वांच्या पुढची समस्या आहे. त्या समस्येवरती जर मात करायचं असेल
तर डिकोड सारख्या एखाद्या संस्थेने काम करून चालणार नाहीये. शासन स्तरावरती, प्रशासन स्तरावरती, व्यावसायिक स्तरावरती, सामूहिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती आणि जनतेच्या स्तरावरती, सर्व स्तरावरती आपल्याला एकजुटीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी प्रयत्न केलं तर या समस्येवरती सुद्धा आपण मात करू शकतो, याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वजण प्रयत्न करूया, कृती करूया, विचार बदलूया आणि अशा पद्धतीने आपलं योगदान देऊया. पुनश्च एकदा मी प्रकाशक आणि लेखक यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि यानंतर डिस्ट्रिक्ट कमिशनर पोलीस अमरसिंग जाधव सरांना विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी पण आपण देऊया. आजच्या या इथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आताच डॉक्टर विशाल यांनी बरेच काही आपल्याला सांगितलेलं आहे. पोलीस अधिकारी म्हणून त्यांना माझ्यासाठी तरी काय बोलायचं ठेवलेलं नाही. तरी पण मी आज रेश्मा मॅडमचा वाढदिवस पण आहे आणि पुस्तक प्रकाशन पण आहे. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मी मॅडमचं अभिनंदन करतो, त्याचबरोबर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. आज जसं विशालने सांगितलं की सायबर सिक्युरिटी किंवा सायबर इंटरनेट हे जे डिजिटल युग आहे याच्यामध्ये आपल्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. मी फक्त आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो की ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये आज आमच्याकडं आज ऑगस्ट महिना चालू आहे 10,000 कंप्लेंट, 10,000 व्यक्तीहून थोडक्यात आपण त्याला म्हणतो 10,000 कंप्लेंट आपल्याला प्राप्त आहे, तक्रारी प्राप्त आहेत. 30 पेक्षा जास्त पोलीस स्टेशन आहे ठाणे आयुक्तालयामध्ये. म्हणजे एक महिन्याला ऍव्हरेज किमान 1000 कंप्लेंट प्राप्त होतं. म्हणजे केवढं मोठं आव्हान. आणि हे जे पुस्तक मॅडम इथे दिलेलं आहे ते स्टुडंट्स असतील किंवा त्याचे कॉर्पोरेटचे संबंधित किंवा जे कंपनीज आहेत त्याच्या संबंधित जे सायबर सिक्युरिटी आहे, डाटा सिक्युरिटी आहे, ते एक मोठं आव्हान ह्या जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत किंवा जे या इंटरनेट आणि डिजिटल माध्यमातून जे काम करणारे जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांच्यासमोर तर आहेच. मग अशी आमची विषयाची देखील चर्चा झाली की आता आपण प्रत्येक ठिकाणी आज कुठे आपण आपल्या घरामध्ये असू दे किंवा घराच्या बाहेर देखील असू दे, ते छोट्या रिटेल स्टोअर पासून म्हणजे छोट्या किराणाचं जरी स्टोअर असेल तरी तिथे डाटा सॉफ्टवेअर हा विषय आहे. प्रत्येकाकडे एक सॉफ्टवेअर आलेला आहे. प्रत्येक जण आज आपण भारताच्या जवळपास 50% पेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात, स्मार्टफोनचा वापर करतात. 50% पेक्षा जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत की जे इंटरनेट आणि या डाटाशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती आपल्या ह्या म्हणजे अन्न वस्त्र निवारण असं तर चौथी गरज आपली ही इंटरनेट झालेली आहे. आपला मोबाईल फोन हरवला तर बघा उदाहरणार्थ जसं आपल्या दागिना हरवला तरी माणूस म्हणतो ठीक आहे मी परत विकत घेईन, कुठली वस्तू हरवली तरी आपण म्हणतो मी विकत घेतो. मोबाईल हरवलेल्या माणसाची तुम्ही मानसिक अवस्था बघा कशी असते. त्याच्यामध्ये दुसरं काय डाटा वगैरे असतो तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा एक आपण जे आमच्याकडे तक्रार येतात मोबाईल हरवलं माणूस बेचैन. एक तक्रार जर आमच्या पोलीस स्टेशन मांडलं तर माझा मोबाईल हरवलेला आहे, मी कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, आणि ठीक आहे आम्ही तपास करतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतो, तुमचा मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न करतो. तो म्हणलं साहेब मी 2 दिवस झाले झोपलेलो नाही, मला झोपच येत नाही. ठीक आहे, जे काय त्याचं वैयक्तिक असं म्हणजे इतकं आपण ह्या इंटरनेट डाटा ह्या सर्व गोष्टींशी आपण एवढे आपण एकाग्र झालेलो आहे. आपलं सर्व म्हणजे रोजचा दैनंदिन जीवनाचा जो एक भाग झालेला आहे. त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी असेल किंवा हे जे इथिकल हॅकिंग जे प्रकार आहेत त्याचे आमच्यासमोर सुद्धा मोठं खूप आव्हान आहे. रोज आम्ही कायदा सुव्यवस्था असेल, इतर मर्डर आहे, त्याच्यानंतर चोरी वगैरे वगैरे जे काय आम्ही तपास करतो, गुन्हे दाखल करतो, कायदा सुव्यवस्था राखतो, बंदोबस्त करतो, त्यापेक्षा पोलीस खात्यासमोर किंवा पोलीस विभागासमोर खूप मोठं आव्हान आहे सायबर सुरक्षा. या निमित्तानं मी हेही सांगतो की ठाणे आयुक्तालयामध्ये आता आम्ही नव्यानं एक स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन देखील आम्ही सुरू करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जवळ ते आता नव्यानं सुरू होत आहे. ते देखील पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा आम्ही एक आमचं पोलीस पथक तयार केले जे फक्त सायबर केसेस डील करतं, सायबर केसेसचं इन्व्हेस्टिगेशन करतं. त्याच्यामुळं याच्यामध्ये जे आम्हाला काही तांत्रिक किंवा टेक्निकल एक्सपर्ट यांची जी गरज लागते ते सुद्धा आम्ही काही प्रमाणामध्ये आउटसोर्स करतो, मदत घेतो. अशा ज्या संस्था आहेत किंवा जे कोण फर्म्स आहेत त्यांची सुद्धा आम्ही या तपासामध्ये मदत घेतो. परंतु सांगायचा उद्देश एवढा की जर आपल्याला आतापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जर 10,000 पेक्षा जास्त कंप्लेंट येत आहेत म्हणजे ते सुद्धा एक पीडित आहे, ते सुद्धा एक विक्टिम आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. सायबर फ्रॉडचे जसं शेअर मार्केटचा फ्रॉड असेल, तुमचा एमएससीबी फ्रॉड असेल, इलेक्ट्रिसिटी बिलचा फ्रॉड असेल, शादी.कॉमचा फ्रॉड असेल, म्हणजे हे तुमच्या आमच्या संबंधित दैनंदिन आपल्या जीवनाशी संबंधित आहे. तर तुम्हाला मेसेज येतो, तुमचे इन्शुरन्स पॉलिसी असेल, तुमचे काय बँकिंगचे डिटेल्स असतील, तुम्हाला ऑनलाईन फ्रॉडशी संबंधित जास्त कंप्लेंट आपल्याला रजिस्टर होत आहे.
त्याच्यामुळं या संबंधी अवेअरनेस करणं, पोलीस विभाग म्हणून आम्ही देखील अवेअरनेस करतो. पण जसं आमचा मगाचा विषय झाला की ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी इन्स्टिट्यूट आहे, बँक आहे, आस्थापना आहे, जे समजा एखादी बँक आपल्याला ऍप वापरण्यासाठी आपल्याला मोबाईल देते, ऍपची एक सर्व्हिस देते, फॅसिलिटी देते, परंतु त्या ऍप मध्ये याची काय सायबर संबंधी काय फ्रॉड होणार आहे, तक्रार होणार आहे किंवा अडचणी निर्माण होणार आहेत कस्टमरला, त्याच्या संबंधी अवेअरनेस करण्याची गरज त्या संस्थांकडून सुद्धा आहे. ऍज अ इन्व्हेस्टिगेशन एजन्सी किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणून आम्ही तो अवेअरनेस किंवा जागरूकता करत आहे, परंतु त्या सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा करणं गरजेचं आहे. मॅडम या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या किंवा डाटा सिक्युरिटीच्या संबंधी किंवा सायबर सिक्युरिटीच्या संबंधीचे काही जे इंडेक्स वगैरे वाचले, त्याच्यामध्ये खूप सुंदर आणि एकदम डीप असं त्याच्यामध्ये नॉलेज आहे, जे विद्यार्थ्यांना जे त्यांच्याकडे एंटरप्रेनर्स आहेत किंवा जे ट्रेनिंग घेतात आहे किंवा जे कंपनीशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळं एक पोलीस विभागाला सुद्धा अशी मदत होईल. मॅडमने अनेक ठिकाणी आमच्या पोलीस विभागाला ट्रेनिंग दिलेले आहेत, लेक्चर दिलेले आहेत, विशालने मग असे मला सांगितलं. तर पोलीस विभागाला देखील मदत होईल, कारण कॉर्पोरेट फ्रॉड जिथे आहे तिथे डाटा हॅकिंगचा किंवा डाटा लीक होणे किंवा डाटा चोरीला जाणे असे जे प्रकार कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट्स मध्ये घडतात, त्याच्यामध्ये खूप मोठी इंटरनॅशनल लिंक्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या तपासाला सुद्धा काही इन्व्हेस्टिगेशन करायला सुद्धा मर्यादा येतात. तर सायबर सिक्युरिटी आणि सायबर अवेअरनेस किंवा हे जे काय आता सायबरचं डिजिटल युग आहे त्याचा जो अवेअरनेस करण्याची या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांना नव्हे तर आपल्या सर्वांना त्याचा आपल्याला खूप फायदा होईल, उपयोग होईल. पुन्हा एकदा मी मॅडमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे मॅडमला विनंती देखील करतो की आमच्या ज्या इन्व्हेस्टिगेशनच्या संबंधित जे काही विषय आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशन जे आम्ही करतो, डिजिटल इन्व्हेस्टिगेशन, सायबर फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच आपण योगदान द्यायला, आम्हाला पोलीस विभागाला देखील आपण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला मिळालं नाही असा आमचा शुभम डोंगरे हा मार्केटिंग विषयामध्ये डॉक्टरेट करत आहे, सर्वोत्तम लेखक आहे. 2 पुस्तकं त्याची अमेझॉनवर आहेत, लेट्स मेक IT सिम्पल आणि डिकोडिंग जिंदगी, ही 2 पुस्तकं त्याची आहेत. असा आमचा युवा शुभम डोंगरे याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवेल. आणि आमच्या कार्यक्रमाचं जो समारोप आहे सगळ्यांचे आभार मानायचे, त्याचं काम आपण त्याच्याकडे दिलेलं आहे. शुभम. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आमच्यासाठी एका जोरदार टाळ्या, त्यांनी खूप अप्रतिम सूत्रसंचालन केलेलं आहे. सर्वप्रथम आज आपण इथे सगळे उपस्थित झालात. मी सर्वात पहिले आपणासाठी आभार मानतो, आपले आभार मानतो की आपण या पावसात, या कठीण प्रसंगात बाहेर जे सगळं चालू आहे त्यात तुम्ही येण्याचं केलं. एकदा जोरदार वेळ स्वतःसाठी होऊन जाऊ. खूप आनंद झाला आपण सगळे इथे आलात. दीपक सर, रेश्मा मॅम यांची जर्नी मी जवळून बघतोय. आम्ही आता ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये डिस्कस करत होतो की बर्थडे मॅमचा कधी होतं, तर 24 तारीख, आणि रफली डिस्कस केलं की तुम्ही बुक लिहा. तर बोललं माझं बुक रेडी आहे, फक्त थोडंफार काम बाकी आहे. आणि अजून असं डिस्कशन सगळ्यांना चालू होतं. म्हटलं मग 24 तारीखच धरणा मुहूर्त, काय प्रॉब्लेम, 24 तारीख बर्थडे पण आहे, पुस्तक सुद्धा होऊन जाईल आणि एवढं छान जे पुस्तक आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल सुद्धा. तर ह्या थॉट मधनं आम्ही फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट मध्ये हे डिस्कस केलं की हे बुक आपण लॉन्च करूया येत्या 24ला, आणि आज तो 24 तारखेचा दिवस आहे. सो हा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. जर कुठे काही राहिलं असेल तर आम्हाला कृपया क्षमा करा. आम्ही आमच्या परीने जेवढं होईल तेवढं सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्रयत्नांसाठी. तर इथे उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपले आपले मनोगत इथे व्यक्त केलं. या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप छान काम केलेलं आहे, खूप चांगल्या परीने समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. हे जे पुस्तक आहे एथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी, आज टेक्नॉलॉजी रोज अपडेट होतीये, रोज काही ना काहीतरी नवीन होत आहे. ह्या दिशा मिळेल, पण ह्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्यावरती. आज तुम्ही ह्याच्यात वाचून सेफ व्हा. आज तुम्ही पासवर्ड कसे ठेवताय, जर अकाउंटचे पासवर्ड ठेवताय तर सगळे सेम पासवर्ड ठेवताय की एकदम सिंपल पासवर्ड ठेवताय 0000, ते तुम्हाला असेस करणं गरजेचं आहे. तुमचे जे अकाउंट्स आहेत त्यांना तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावताय का ते बघणं गरजेचं आहे. सोबत तुम्ही तुमचं सोशल मीडियाचा ऍक्सेस जर कुठे दुसरीकडे देताय किंवा अनवॉन्टेड वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करताय तर हे सगळं तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. तर एवढाच आमचा प्रयत्न आहे की तुम्ही सायबर जे गुन्हे होतात त्याच्याबद्दल अवेअर व्हा, त्या केस स्टडीज समजा, आणि या पुस्तकात अप्रतिमरित्या मॅडमने हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यानुसार तुम्ही समजू शकाल की काय प्रकारचे गुन्हे होतात. कितीतरी वेळा तुम्हाला मेसेज येत असेल की बँकेचे लिंक आहे, तुम्हाला डिटेल्स अपडेट करायचे किंवा काय, जो बँकेचे डिटेल्स अपडेट करायला बँकमध्ये जाऊन डिटेल्स अपडेट करा. मोस्ट ऑफ द टाइम्स हे फ्रॉड्स असतात. फोन कॉल वरती तुम्हाला बोललं जातं की इमर्जन्सी आहे, तुम्हाला पैसे पाठवायचे, गुगल पे वरती ट्रान्झॅक्शन आपण करतो, पेटीएम हे सगळे ट्रान्झॅक्शन करतो, पण कितीतरी वेळा हे फ्रॉड्स आहेत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट
युआर अवेअर, आणि अवेअरनेस साठी हे पुस्तक खूपच छान असं एक आपल्याकडे स्तोत्र आहे. तर माझी हीच रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी ह्या पुस्तकाला वाचावं, ह्याचा वापर करावा आणि आपल्या स्वतःसाठी सेफ्टी ती बनवून ठेवावी. यासोबत मी सगळ्यांना ऑफिशियली एकदा थँक्यू म्हणतो. खूप धन्यवाद, आभार मानतो आपल्या सर्वांचे की आपण इथे आपला बहुमूल्य वेळ दिला आणि येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. धन्यवाद सर. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.